योद्धा न्यूज चॅनल. वाफगावात श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. दिमागदार पालखी सोहळा आणि बैलगाडा शर्यतींचे आयोजन. वाफगाव तालुका खेड. खेड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाफगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. रविवार दिनांक 1 मार्च 2026 ते सोमवार 2 मार्च 2026 या कालावधीत हा आनंदोत्सव साजरा होत असून या निमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी ग्रामस्थांनी आयोजित केली आहे. भक्तीचा मळा, पालखी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम. उत्सवाचा प्रारंभ रविवारी श्रींच्या पालखी सोहळ्यानं झाला. रविवारी रात्री 9 वाजल्यापासून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भैरवनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. स्थानिक भजनी मंडळे, भारुडे आणि ढोल लेझिम पथकांच्या सादरीकरणामुळे यात्रेची शोभा अधिकच वाढली आहे. मैदानात धुरळा, भव्य बैलगाडा शर्यत. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सोमवार 2 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत. वाफगावच्या या मैदानात पंचक्रोशीतील नावाजलेले बैलगाडे आपला वेग आणि शिस्त दाखवण्यासाठी सज्ज झालेत. या शर्यतींसाठी बैलगाडा शौकीनांनी मोठी गर्दी केली असून लाखांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत. शर्यतीतील प्रमुख पारितोषिके खालीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक 1,25,001 रुपये. पुरस्कर्ते श्री राजू शेठ आणि बाळासाहेब वसंतराव जवळेकर. द्वितीय क्रमांक 1,00,000 रुपये. पुरस्कर्ते सौ दीपालीताई प्रसाद खांडगे व श्री विजयसिंह शिंदे पाटील. तृतीय क्रमांक 75,001 रुपये. पुरस्कर्ते श्री माऊली शेठ ढेरंगे. चतुर्थ क्रमांक 51,001 रुपये. पुरस्कर्ते श्री विठ्ठल शेठ ताकळकर, श्री महेशदादा कोळी व श्री संदीप शेठ टाकळकर. याशिवाय फरी फोडणाऱ्या गाड्यांसाठी आणि फायनलमधील विजेत्यांसाठी स्वतंत्र रोख बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण शर्यतींचं यूट्यूबवर थेट प्रक्षेपण लाईव्ह करण्यात येत असल्यानं जगभरातील बैलगाडा शौकीन या थराराचा आनंद घेऊ शकत आहेत. ग्रामस्थांचे नियोजन, नव्या वर्षातील तरुण कार्यकर्त्यांच्या संकल्पानं आणि समस्त वाफगाव ग्रामस्थ, भैरवनाथ बैलगाडा संघटना व माननीय राजू शेठ जवळेकर हिंदकेसरी बैलगाडा संघटना पुणे जिल्हा यांच्या विशेष सहकार्यातून या उत्सवाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आले आहे. प्रशासनाकडून आणि यात्रा कमिटीकडून आलेल्या सर्व पाहुण्यांचे व बैलगाडा मालकांचे स्वागत करण्यात येत असून शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.